संदीप शिवराम मांडवकर, सरपंच ग्रामपंचायत रुखी आणि असोनगड उपविभाग प्रमुख। आज खऱ्या अर्थाने 263 विधानसभा मतदारसंघाचे सर्वांचे लाडके उमेदवार योगेशदादा कदम यांचा आज खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा दिवस आज अतिशय पूर्ण मतदारसंघामध्ये हा उत्साहामध्ये अगदी संपूर्ण गावामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली आहे। आज त्यांचा विजय झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने योगेशदादांनी जी या मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत त्या कामाचा विचार करता आमदार कसा असावा हे योगेशदादांकडून शिकावं, नम्रता, सहनशीलता आणि संयम कसा ठेवावा हे त्यांच्याकडून शिकावं। तर अतिशय प्रामाणिकपणे आपलं काम आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना किंवा प्रत्येक गावाला न्याय कसा देता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलंय आणि खऱ्या अर्थाने याची पोचपावती आज या सर्व मतदारांनी या ठिकाणी दिलेली आहे। आज आमच्या रुकी गावामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि आज संपूर्ण गाव या ठिकाणी या विजयी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर आमची ही बच्चे पार्टी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व महिला, सर्व पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आज फक्त एवढा जल्लोष साजरा करत असताना थोडासा आमचे जे मुंबई मतदार आहेत ते येताना थोडासा आम्हाला अडचण झाली, काही गाड्यांचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे येऊ शकले नाहीत। नाहीतर आज आम्ही योगेशदादाला अतिशय चांगल्या पद्धतीने लीड दिलं असतं, अगदी 400+ तरी पण आम्ही जवळजवळ 371 मतं ही दादांना दिलेली आहेत आणि भरघोस मताने आम्ही दादांना निवडून दिलेलं आहे। आता आमचं एकच उद्दिष्ट आहे, जी काही दादांनी आमच्या या गावामध्ये जवळजवळ 2,35,00,000ची कामं दादांनी, काही कामं झालेली आहेत, काही मंजूर झालेली आहेत आणि उर्वरित कामं दादांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू आणि त्यासाठीच आज ही विजयाची मिरवणूक अतिशय जोरामध्ये आणि या सर्व लहान मुलं अगदी वयोवृद्ध सुद्धा या विजय मिरवणुकीमध्ये सामील आहेत आणि हा आजचा विजय सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पार करतोय आणि खऱ्या अर्थाने आमदार कसा असावा हे योगेशदादांनी दाखवून दिले आहे। त्यामुळे एकच वादा, एकच वादा, नमस्कार, मी डॉक्टर विलायत अली मुकादम, मी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत रुखी, तसेच मोहल्ला वॉर्ड अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे। सर्वप्रथम मी संपूर्ण दापोली मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील मतदारांचे आभार मानतो की त्यांनी योगेशदादाच्या रूपाने एका विकासात्मक दृष्टिकोनाला त्यांनी मतदान केलेलं आहे। त्याच्या उलट पाहिलं तर विरोधकांकडे कोणताही विकासाचा अजेंडा आधीही नव्हता, आजही नाही। संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान जर तुम्ही त्यांचं वक्तव्य पाहिलं तर फक्त वैयक्तिक टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे कोणताही अजेंडा दिसून आलेला नाही। उलट फक्त जाती धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मात्र जनता आज काही नादखुळी राहिलेली नाहीये, आज जनता समंजस आहे आणि अशा प्रकारच्या ध्रुवीकरणाचा किंवा कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवण्याच्या, जाती धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करण्याचा हा सुज्ञ जनतेने जो त्यांचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे त्याबद्दल समस्त या मतदारसंघातील संपूर्ण सर्व मतदारांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय महाराष्ट्र।